दरम्यान महाविकास आघाडीची 17 नोव्हेंबरला बीकेसी मध्ये समारोपाची सभा आहे। मुंबईतील सगळ्या उमेदवारांची बीकेसीत प्रचार सभा असेल। उद्धव ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे या सभेला उपस्थित असतील। बीकेसीतील सभेत प्रियंका गांधी सुद्धा येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। जोई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। जोई, आपण बघतोय एकीकडे 14 तारखेला मोदी मुंबईत येत आहेत, दुसरीकडे महाविकास आघाडीची 17 नोव्हेंबरला बीकेसीत समारोप सभा। कशा पद्धतीनं ही सभा असणार आहे, कोण कोण नेते तिकडे उपस्थित असतील? अगदीच आपण पाहतोय सौरभ, आगामी विधानसभा निवडणुकीच्या समारोप सभेसाठी महाविकास आघाडीचे सर्वच महत्त्वाचे नेते पुन्हा एकदा एकाच मंचावर बीकेसी इथे जमणार आहेत। महाविकास आघाडीची एक जाहीर सभा 17 तारखेला बीकेसी मध्ये होणार आहे आणि या सभेला स्वतः प्रियंका गांधी उपस्थित राहणार आहेत। त्यासोबतच उद्धव ठाकरे आहेत, शरद पवार आहेत आणि इतरही दिग्गज नेते आहेत। जे सर्व मुंबईचे उमेदवार आहेत, महाविकास आघाडीचे 36च्या 36 उमेदवार, त्या सर्वांचा प्रचार एकाच मंचावरून केला जाणार आहे आणि 18 तारखेला निवडणुकीसाठी जे प्रचार आहे ते प्रचार थंडवणार आहेत 5 वाजता। मात्र त्या आधीचा रविवार म्हणजे 17 तारखेला हे सर्व दिग्गज नेते एकाच मंचावरती जमणार आहेत आणि उमेदवारांना मत द्या असं आवाहन करून प्रचार देखील करणार आहेत। या प्रचारादरम्यान नेमकं महायुतीला ते कोणाला आणि कशा प्रकारे टार्गेट करून कोणावरती टीका टिप्पणी करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र 17 तारखेला हे बीकेसीच्या मैदानावर महाविकास आघाडीची सभा होणार आहे। दुसरीकडे खरं तर 17 तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शिवाजी पार्कचं मैदान मागितलं होतं, मात्र काही कारणास्तव महापालिकेने ते नाकारलं, त्यामुळे आता बीकेसीवर ही सभा होणार आहे। सौरभ, जोई, यावर आपलं लक्ष असणारच आहे। त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।